मना ना कळे ना ढळे रूप जाचे, दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. श्रीराम. मनाला कळत नाही, नजरेला दिसत नाही, जाणताही येत नाही, म्हणून ते परमतत्व नाहीच असे म्हणू नये. ध्यानाने, मेडिटेशनने ते तत्व जाणता येते असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. आता मी ध्यानाला बसते असं म्हणून ध्यानाला बसता येत नाही. तरीही बळजबरीने कोणी बसलंच तर ती फक्त शरीराची क्रिया होईल. आपल्याला जे जाणायचे आहे त्या परमतत्वापर्यंत पोहोचता येणार नाही. त्यासाठी आपल्याला आधी काही तयारी करावी लागेल आणि तीच तयारी समर्थांनी अगदी पहिल्या श्लोकापासून सुरू केली आहे. हे तुला साधारण समजलेच असेल. देवाचे नाम सतत घ्या, आपली नेमून दिलेली कामं मनापासून करा, प्रत्येक काम परमेश्वराची आठवण ठेवून करा आणि केलेलं काम मी केलं असं न म्हणता परमेश्वराने केलं किंवा परमेश्वराने करवून घेतलं असं म्हणा. म्हणजे अहंकार मनाला शिवणारही नाही. अशा कितीतरी गोष्टी समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. त्यासाठी भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, श्रीराम, वाल्या कोळी, परमेश्वराचे दशावतार, हनुमंत अशा कितीतरी जणांची उदाहरणे समर्थ आपल्याला समोर ठेवतात. त्यातूनच आपण आपलं काय चुकतं, कशी चूक सुधारता येईल हे तपासू शकतो. असं बघ, आपण एखादं झाड लावतो आणि तसंच त्याला वाऱ्यावर सोडून देतो का? नाही ना. आपण त्याभोवती आळं करतो, पाणी रोज मिळेल याची सोय करतो, किंवा आपण खत घालतो, तर कधी कीड लागली असेल तर किडलेली फांदी, पानं काढून टाकतो. शेतकरी आपल्या शेताचीही मशागत करतो. अगदी तशीच मशागत आपल्याला आपल्या मनाची करावी लागते. नको ते विचार मनातून काढून टाकावे लागतात. मन सारखं वानरांसारखं इकडून तिकडे सतत भटकत असतं. त्याला जाग्यावर आणून बसवायला लागतं. हीच मनाची कसरत सांभाळण्यासाठी समर्थ आपल्याला हे मनाचे श्लोक सांगत आहेत. आपलं काय चुकलं ते आपणच शोधायचं आणि आपणच चूक दुरुस्त करायची. एक गोष्ट सांगते, ऐक. एका नगरीतली ही गोष्ट. त्या नगरीचा राजा खरं तर खूप चांगला असतो. राज्यातील लोकही सुखी होते. आपल्या सेवकांशीही राजा अतिशय प्रेमाने वागत बोलत असे. पण एकदा काय झालं कोण जाणे. राजाच्या सेवकांची बुद्धी भ्रष्ट झाली, मनात चुकीचे विचार आले आणि 3 सेवकांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केला. कारभारासाठी लागणाऱ्या काही पैशांचा गैरव्यवहार केला. राजाच्या व प्रधानाच्या ही गोष्ट लक्षात येताच राजाने त्या तिघांनाही ताब्यात घेतले आणि शिक्षा केली. एका सैनिकाला त्याने 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली, दुसऱ्याला नगरातून हाकलून लावले, हद्दपार केले आणि 3ऱ्या सेवकांना दरबार चालू असताना येऊन भेट असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी हा 3रा सेवक दरबारात भेटायला आला असता, तुझ्याकडून या असल्या चुकीच्या गोष्टीची अपेक्षा नव्हती, तुला काय शिक्षा करायची तुझं तूच ठरव, आता कसं वागायचं ते, असं म्हणून राजानं त्याला सोडून दिलं. ज्याला तुरुंगात भरती केले होते त्याने तिथे मित्र जमवले आणि 5 वर्ष हा म्हणता निघून जातील या कल्पनेत तो तिथेच रमून गेला. ज्याला राजाने हद्दपार केले होते त्याने दुसऱ्या राज्यात जाऊन आपला जम बसवला. मात्र ज्याला राजाने सोडून दिले होते त्याने सर्वप्रथम शांत राहून खूप विचार केला. आपले काय चुकले, नको त्या संगतीचा काय परिणाम होतो, समोर कोणतीही प्रलोभने येवोत, मोहाचा क्षण येवो, पण आपल्या मनावरचा ताबा घालवून बसलो आणि नको ती गोष्ट घडून गेली याचा त्याला मनोमन पश्चात्ताप झाला. आपल्या दोषांची, चुकीची त्याला जाणीव झाली. आधी अविवेक केला असला तरीही आता मोठ्या प्रयत्नाने त्याने आपल्यातील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला. समर्थांच्या मध्ये नीट विचार केला व अवगुण समजले तर आपण आपल्यामध्ये नक्कीच सुधारणा करू शकतो. त्यासाठी नमतं घेता यायला हवं आणि आपली चूक मान्य करता यायला हवी. आपलं वागणं जितकं निर्दोष, मन जितकं निर्मळ, तितकं सत्य जाणणं सोपं होत जातं असं सर्वच संत मंडळी सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.